महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले तेव्हापासून त्यांच्यावरती प्राणघातक हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न झाले। पुढे अशाच एका प्रयत्नातून 1948ला महात्मा गांधींची हत्या झाली। या हत्येनंतर देखील त्यांचं चारित्र्यहनन थांबलं नाही। मात्र आता पुण्यातील रेल्वे स्टेशन समोर असलेल्या महात्मा गांधींच्या या पुतळ्यावरती चक्क कोयत्याने वार करण्यात आले आणि या पुतळ्याचं डोकं वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला। हा विकार बाळगणारा व्यक्ती कोण आहे? हा हल्ला पुतळ्यावरती करण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये नक्की कोणते विचार होते हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर सूरज शुक्ला असं या हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। हा सूरज शुक्ला मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धार्मिक पुस्तकं आणि रुद्राक्षांच्या माळा विकणं हे या सूरज शुक्लाच्या उपजीविकेचं साधन आहे। काही महिन्यांपूर्वीपर्यंत तो जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा सुरू होता तेव्हा त्या ठिकाणी हे काम करायचा। मात्र कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी तो रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचं काम करत होता। मात्र या सगळ्या दरम्यान त्याच्या मनामध्ये महात्मा गांधींबद्दलचा द्वेष, विकार आणि त्याची जी काही समज आहे महात्मा गांधींबद्दलची ती त्याला सोबत करत होती। काही दिवसांपूर्वीपर्यंत हा सूरज शुक्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी होता। वाईमध्ये त्यांनी शहाळं कापण्यासाठी वापरला जाणारा कोयता विकत घेतला। स्वसंरक्षणासाठी म्हणून तो आपण विकत घेतो आहोत असं त्यांनी सांगितलं। मात्र त्यानंतर रविवारी हा सूरज शुक्ला अचानक पुण्यात आला। पुणे रेल्वे स्टेशन समोर असलेला महात्मा गांधींचा पुतळा त्याला दिसला आणि या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती तो चढला आणि दृश्यांमध्ये फोटोमध्ये आपण जर पाहिलं तर हातातील कोयत्यानी हा सूरज शुक्ला या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या पायावरती वार करतो आहे, छातीवरती वार करतो आहे आणि त्याही पुढे जाऊन त्याला या पुतळ्याच्या डोक्यावरती वार करायचा होता, डोकं छाटायचं होतं। मात्र तिथपर्यंत त्याचे हात पोहोचले नाहीत। 27 फेब्रुवारी 1977ला यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्टेशन समोरच्या या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। तेव्हापासून हा पुतळा या ठिकाणी आहे। खरं तर महात्मा गांधी यांच्याबद्दल द्वेष बाळगणं, त्यांच्याबद्दल विशिष्ट असं मत पसरवणं हे काही नवीन नाही। मात्र त्यांच्या पुतळ्यावरती देखील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। महात्मा गांधी आणि पुणे यांचं नातं त्यांच्या हयातीमध्ये खूप वेगळ्या प्रकारचं होतं। खूप विरोधाभास देखील या नात्यामध्ये जाणवला। महात्मा गांधी 1915 साली जेव्हा दक्षिण आफ्रिकेहून कायमस्वरूपी भारतामध्ये आले, इथल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग घ्यायचं त्यांनी ठरवलं, तेव्हा 1915ला मुंबई बंदरात उतरल्यानंतर ते थेट पुण्यात आले आणि इथं जे त्यांचे राजकीय गुरु होते नामदार गोखले यांची त्यांनी भेट घेतली आणि गोखलेंच्या सल्ल्यावरून संपूर्ण भारत भ्रमण करायचं ठरवलं। पुढं पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महात्मा गांधींनी भेट दिली। त्याचबरोबर पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये महात्मा गांधी अनेकदा बंदिस्त होते। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये महात्मा गांधींवरती त्यावेळी एक शस्त्रक्रिया झाली होती आणि पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये 1942च्या लढ्यादरम्यान महात्मा गांधी बंदिस्त होते। तिथेच कस्तुरबांचं निधन झालं। पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतचा पुणे करार महात्मा गांधींनी त्या ठिकाणी केला आणि त्याच पुण्यामध्ये महात्मा गांधी यांचा मारेकरी देखील तयार झाला। नथुराम गोडसे, करकरे आणि आपटे हे याच पुणे रेल्वे स्टेशनवरून महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी दिल्लीला गेले होते। खरं तर महात्मा गांधींची हत्या करण्याचे प्रयत्न त्यांच्या हयातीमध्ये अनेकदा झाले। सर्वात पहिला प्रयत्न हा पुण्यामध्येच 1934 साली झाला होता, जेव्हा महात्मा गांधी त्यावेळी ज्या पुणे महापालिकेचं काम विश्रामबाग वाड्यातून चालायचं त्या विश्रामबाग वाड्यात एका कार्यक्रमासाठी पोहोचणार होते। मात्र त्याआधीच एका दुसऱ्या गाडीवरती
हल्लेखोरांनी बॉम्ब फेकला आणि महात्मा गांधी त्या हल्ल्यातून बचावले. त्यानंतर 1944 साली पाचगणीमध्ये त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. 1946 साली पुन्हा एकदा ते ज्या रेल्वेने प्रवास करत होते ती रेल्वे ट्रॅकवरून उतरवून तिथे त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. अखेर 1948 साली त्यांच्या मारेकऱ्यांना त्यांची हत्या करण्यात यश आलं. याच रेल्वे स्टेशनवरून नथुराम गोडसे, करकरे आणि आपटे दिल्लीला गेले आणि 30 जानेवारी 1948ला त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. त्यानंतर देखील महात्मा गांधी यांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न कुठेही थांबला नाही. त्यांच्याबद्दल द्वेष पसरवणं कुठेही थांबलं नाही आणि त्याचीच परिणिती आपण सूरज शुक्लाकडून या पुतळ्यावरती झालेल्या हल्ल्यामध्ये पाहतो आहोत. खरं तर महात्मा गांधींचा हा पुतळा पुणे रेल्वे स्टेशन समोर तर दिमाखात उभा आहेच, त्याचबरोबर संपूर्ण जगभरामध्ये प्रत्येक देशामध्ये महात्मा गांधींचे पुतळे आज पाहायला मिळतात. आणि ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली ते नथुराम गोडसे, करकरे आणि आपटे यांचा एकही पुतळा पुण्यामध्ये पाहायला मिळत नाही. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.